माऊलींनी जेव्हा श्रोत्यांच्या बाबतीमध्ये खूप लढिवाळपणा दाखवला त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणाले की आता हे बंद कर तुझं पालाळ आणि ग्रंथाकडे लक्ष दे. असं सर्व श्रोत्यांच्या समोर निवृत्तीनाथ बोलले तरी ज्ञानोबराय खुश झाले आणि काय म्हणाले, या बोला निवृत्तीदासू पाहुणे परमोल्लासू म्हणे परियेसा मना अवकाशू देवोन. या वडील बंधून सगळ्यांच्या समोर बोलावं की आता हे पालाळ बंद कर आणि ग्रंथ सांग, तरी ज्ञानोबरायांना आनंदी व्हावं. ही किती महत्वाची गोष्ट आहे बघा. संसारामध्ये वडील भाऊ दोन शब्द जर आपल्याला बोलला असं कर तसं कर, तुझं हे चुकतं ते चुकतं, तर लगेच लहान भावाला बहिणीला राग येतो आणि भांडण तांट्यापर्यंत विषय जातो. खरं म्हणजे असं होऊ नये. निवृत्तीनाथाकडे ज्ञानोबरायाकडे पाहावं आपण. एवढा लढीवाळपणा जर आपल्या संसारामध्ये आला तर भांडण तंटे वादविवाद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि खरोखरच जीवन हे आनंदासाठी आहे. म्हणून ज्ञानोबरायाकडे निवृत्तीनाथाकडे पाहावं आपण की अतिशय गरिबीमधील परिस्थितीमध्ये सुद्धा, अतिशय अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा ते आनंदी राहिले. अवघाच्या संसार सुखाचा त्यांना आनंदेपर्यंत लोक आपल्याला आपला संसार सुखाचा करता यावा अशा अपेक्षा ठिकाणी करून थांबतो. रामकृष्ण.